मनापासून स्वागत. ठाणे शहर हे तलावाचे शहर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो नवीन हे आहे दिशा बरे नवीन आणि शुभांगी काही नवीन आहे, म्हणजे आपण बाकी सगळ्यांना माहिती. थोडं प्रश्न करतो की ठाणे शहर हे आपले तलावांचे शहर. पूर्वीच्या काळी म्हणजे शिलाहार राजाच्या काळात म्हणजे 1000 वर्षापूर्वी 60 तलाव इथे होते ठाण्यामध्ये. हो, ठाणे या सगळ्या टापूमध्ये पालिकेच्या हद्दीत असे 60 तलाव होते. ते काही काळामध्ये हस्तंगत होऊन साधारण 28 तलाव आज मितीस शिल्लक आहेत आणि ते सुद्धा काही तलाव आता अस्ताला जायच्या तयारीत आहेत. तर ह्या तलावांच्या शहराच्या एखाद्या काठावरती बसून त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम अनेक संस्था करीत असतात. आणि काव्यरसिक मंडळ डोंबिवलीमध्ये होतात, तुम्हाला माहितीच आहे. काव्यरसिक मंडळांचा एक महिन्यातून त्यांची एक सभा व्हायची आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखाच पॅटर्न असतो. एखाद्या निमंत्रित त्याला बोलवतात आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ते त्यांच्या संरचित कवितांचं दर्शन करतात, सादरीकरण केलं. म्हणजे की कोणाच्या घरात केलं ते प्रत्येकाच्या अडचणी असतात, काही असतात. पण मी बाहेर बघत होतो कुठे, तर हा तलावाचा ऑप्शन मला चांगला वाटला. आम्ही तलावाच्या काठी एक एक कार्यक्रम कचरा तलावापासून सुरुवात केली आणि आता ब्रह्माळ तलावाला माझी जागा मिळाल्यामुळे आम्हाला थोडं स्थैर्य लाभलं. असं करत करत 26 कार्यक्रम आमचे झालेले आहेत आजवर. आणि या 26 कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ठाण्यातील सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री शुभांगी पासेबंद या आपल्याला आज निमंत्रित लाभलेले आहेत. त्यांची जवळजवळ 45च्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आकाशवाणी वगैरे ठिकाणी त्यांचं कविता वाचन झालेलं आहे आणि अनेक लोकांना अजून माहितीच नाही की त्यांची 45च्या वरती पुस्तकं झाली, 50च्या वरती. ह्याचा मुख्य कारण म्हणजे त्यांचा स्वभाव, की अतिशय प्रसिद्धी परामुख त्यांचा स्वभाव आहे. कधी तुम्हाला अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना सांगितलं तुम्ही जावा पुढे बसा, तर त्या पाठीमध्ये बसणार आणि त्या पद्धतीने राहणार. तर अशा निरलस व्यक्तिमत्वाचा एक छोटासा गौरव व्हावा आपल्या त्या मंचातर्फे, असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. आणि त्यांनी मला ओळख पण करून दिली आपल्या पूर्णिकपाणीने की हे गाव आपल्याला चांगला पर्याय आहे. त्यांचं नाव मी सुचवू का, मी लगेच एका सेकंदात हो म्हणून त्यांना सांगितलं की माझ्या मनात आहे, तुम्ही सगळी जबाबदारी घेत असाल तर आपण त्यांना बोलले ते येऊ शकतील का, कारण त्यांना काही वैद्यकीय प्रॉब्लेम असल्यामुळे तर मी त्याही त्यांनी करतो. आणि आज आपण त्या आलेल्या आहेत. पुन्हा टाळ्यांच्या जोशी सरांना विनंती करतोय की आपल्या वतीने एक भेट वस्तू पुस्तक भेट आपण त्यांना दिली आणि आमचं कार्य थोडं पडत. हो, पुढची 40 मिनिटं आपला माईक आहे, आपलं माईक नाही आहे, आवाज सगळ्यांचा खणखणीत आहे. पुढचा माईक मी यांच्याकडे देणार आहे. तर पूर्वी आपल्या पूर्णिक मॅडम आहेत, ज्येष्ठ कवयित्री, त्या त्यांच्या संवादामधून मुलाखतीतून त्यांना बोलतं करणार आहेत. मुलाखतीचं असं नाही, सगळं औपचारिकपणा नाही, एवढे अनौपचारिकपणा असतो. त्यामध्ये तुम्ही तुमचा अक्षर प्रवास, तुमचे लहानपणीचे प्रसंग, किस्से, आठवणी सगळं करा आणि अधूनमधून आम्हाला कविता तुमच्या ऐकवा. धन्यवाद. बरं सर. नमस्कार. शुभांगी पासेबंद आपल्याकडे आलेले आहे. आपल्याला कसं वाटतं हे अनंत जोशी सर हे कार्यक्रम की आपल्याला नेहमी आपले भेटतात, तसंच ते आपण म्हणजे आपल्याला तेव्हा त्यांचं महत्त्व वाटत नाही की ही माणसं इतकी महत्त्वाची असतील म्हणून. म्हणजे 50च्या वर आता 51 त्या लिहित आहेत. साधी एक कविता लिहायला किती जीव तडफडतो आणि एवढं यांनी कधी लिहिलं. सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करून आणि विशेष म्हणजे कथा कविता पुस्तकं लिहिली तरी पण त्यांनी त्यांचं कार्य अत्यंत उत्तमपणे केलेलं आहे. त्या उत्तम कामगार म्हणून सेंट्रल बँकेत त्यांचा सत्कारही झालेला आहे. त्यांची नोकरी अतिशय उत्तमपणे झालेली आहे. आता त्यांचं पूर्ण नाव शुभांगी पासेबंद. शुभांगी पासेबंद आणि शुभांगी चंद्रशेखर पासेबंद. त्यांना महाराष्ट्र दीप 2008-2009 कोणते पुरस्कार मिळाले तुम्ही सांगते. सावित्रीबाई फुले पुरस्कार 2007, महाराष्ट्र दीप 2008-2009, DK सांडू पुरस्कार 2008-2019, ठाणे नगरपालिका उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार 2006 ठाणे नगरपालिकेचा मिळालाय.
मराठी ग्रंथ संग्रहालय दादर कवी प्रफुल्ल दत्त पुरस्कार 2010, त्याच्यानंतर रेगे पुरस्कार ठाणे 2019, ठाणे गौरव पुरस्कार ठाणे 2016, वसंत व्याख्यानमाला नाशिक मुलीशी जन्माला येऊन द्या कार्यक्रम सादर त्यांनी केला होता तिथे. रायटिंग इन अ डिफरंट क्रिएटिव्ह वे, ईमेल आणि वगैरे पत्रकारिता अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांची पुस्तकं मी म्हणते, मयूर मासा कादंबरी, नाते शब्दांचे, मुलीही जन्माला येऊन आहे, त्यांचं फार विशेष गाजलेलं पुस्तक आहे आणि स्त्रियांसाठी ते फार उपयुक्त आहे, सगळ्यांनी आपण वाचावं. रंग केशरी ही कादंबरी, बिलीव्ह इट ऑर नॉट कथासंग्रह, कस्तुरी पक्षी एक दिवा लावूया स्तंभ संग्रह, जाईल मी विचारित दानफुला स्तंभ संग्रह, राहू दे घरटे ही कादंबरी, मी तुझे गीत गात आहे ई साहित्य, कृष्ण कुसुमांजली 2016 स्तंभ संग्रह ई साहित्य, आम्र कुसुमांजली स्तंभ संग्रह ई साहित्य, व्हाय डिड आय फॉल इन लव्ह नॉवेल आहे. त्याच्यानंतर मधुर दंश कथा संग्रह आहे, बेलाची पाने स्तंभ संग्रह, रानफुलांचे थवे स्तंभ संग्रह, केशरबाग विचक्षण प्रकाशन, कुठे शोधती रामेश्वर, ही पुस्तकांची नावं घरावर वाचते वेळ. दीप ज्योती नमोस्तुते, कशाला उद्याची बाट, अनहोली वॉटर, तू ऐकतो आहेस ना. आता हे तू ऐकतो आहेस ना ते काय आणि कोण ऐकते ते काय सांगतील आपल्याला. नक्षत्रवन, प्राजक्ताची फुले, त्या तिथे पलीकडे हा कथा संग्रह आहे. सरसावल्या कथा संग्रह, माझा अभिषेक माझी माणसं, सुखसंवाद, केळीचे फुलले बाग, बाहुली कादंबरी, उद्वेली बीज, चांदण वेळा कथाभक्ती साहित्य, कृषी 2022, की ही वाट दूर जाते 2022, सुखाची चांदणी साहित्य, जीवनधारा, डाव मांडून मोडू नको, वाचूची बासरी कविता संग्रह, गावाकडची माती कादंबरी, आशीर्वाद स्तंभ संग्रह. त्यानंतर विशेष आपल्या डोळसांसाठी जे लिहिलेले आहे ते आपण वाचूच. आजकाल मोबाईल आणि टी व्हीमुळे कोणी वाचत नाही. त्यांनी एवढी 50 पुस्तकं लिहिली त्यातली मी पण खरं सांगते ना, तिच्या समोर माझी मैत्रिणी सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत, काही वाचलेली आहे, पण याच्या पुढे तरी आपण वाचूया. आणि ही आपल्या डोळसांसाठी लिहिलेली पुस्तकं आणि विशेष म्हणजे ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी त्यांनी ब्रेल सुद्धा 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. व्हिडिओ बुक चालवले गेले आहे. देणे ईश्वर असे आणि जायचे काय, हे सगळं त्यांचा फार वेळ मी घेत नाही आणि त्यांना सांगते की त्यांनी हे पुढे अक्षर सांगा. नमस्कार, माझं नाव सौ शुभांगी पाचेबंद. समृद्ध लेखिका वगैरे अशी काही मी अजिबात नाही. एक समृद्ध माणूस पत्र आहे आणि प्रत्येकानेच माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं या विचाराने मी हे सगळं लिहित होते. सगळ्यात माझा पहिला एक पत्र लोकसत्तामध्ये 1998 साली छापून आलं. बलुत ते आयदान म्हणजे दलित साहित्याचा प्रवास कसा झाला त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर आलं डायन महंगाई, ते पण छोटासाच लेख होता. तो डायन महंगाई प्रसिद्ध झाल्यावर मला राजकीय पक्ष बोलवायला लागले की तुम्ही आमच्याकडे भाषण द्यायला या, कारण तेव्हा कुठला मुद्दा गाजला होता तर महागाई, तूर डाळ महाग झाली, आपल्याकडे नेहमीच असतं. त्या डायन महंगाई नंतर होता देव देवळातच नाही, म्हणजे माझ्यावर हल्लाच होईल अशी वेळ होती, पण तो अर्थ तसा नव्हता. देव फक्त देवळातच नाही असा तो अर्थ होता. देवळात आहेच, त्या व्यतिरिक्त तो माणसात सुद्धा आहे. त्याचं कारण असं झालेलं की सिद्धिविनायकाला गर्दीत काहीतरी स्टंपेड झाली होती, पुजाऱ्यांच्या 2 गटात मारामाऱ्या झाल्या होत्या. त्यावरून मी लिहिलेलं की सिद्धिविनायकाला एवढी गर्दी करायला फक्त देवळातच नाहीये, देवदेव सगळीकडे आहे. मध्यंतरी आपल्या लालबागच्या राजाच्या वेळी सुद्धा मी सांगितलेलं त्यांनी, तुमच्या घरच्या गणपतीवर विश्वास नाही का बरं तुम्ही त्या देवळात इतका तास जाता. अशी हा सुरुवातीचा माझा 3-4 लेखांनी मला खूप प्रसिद्धी मिळाल्यावर मला लोकसत्ताने लागोपाठ 75 कॉलम्स मध्ये छापले. लोक मला विचारायची ओळख आहे का, अजिबात नाही. ऑफिसला जाताना त्यांच्या इथे खाली ड्रॉप बॉक्स मध्ये ते टाकायचे
टाकायचे जे काही टाकायचं त्याने ते छापून यायचे. म्हणजे तो काळ तर टायपिंगचा सुद्धा नव्हता. हाताने लिहावं लागायचं आणि त्यात माझं अक्षर, म्हणजे माझे मिस्टर तर मला नेहमी म्हणतात, तुझं अक्षर वाचून लोकसत्ताने एवढे स्तंभ छापले त्याबद्दल त्यांचाच अभिनंदन. कारण आता हा माझा प्रवास असेल 99 सालापासून सुरू झाला. 99 साली मी पत्रकारिता अभ्यासक्रम केला. माझा प्रोजेक्टचा विषय होता ठाण्याचं जेल आणि दुसरं ठाण्याचं मेंटल हॉस्पिटल. दोन्ही बाबतीत ठाणा खूप प्रसिद्धच आहे. त्यामुळे आणि त्या 2 प्रोजेक्ट नंतर त्या सरांनी मला बोलवलं त्या परीक्षेच्या वेळी. म्हणे काय विषय, म्हणे बायकांनी घ्यायचे विषय आहेत का, म्हणे बायकांनी मेकअप कसा करावा, इडली फुगण्यासाठी काय करावं, नटावं कसं, साड्या खरेदी कशी करावी, या विषयावर लिहायचं. कुठल्या विषय काढले तुम्ही, नापास करेन मी तुम्हाला. मी काही बोलले नाही. म्हटलं पण मला हे करायचे होते प्रोजेक्ट आणि मी हे केले. माझ्या बरोबरचे बरेच जण नापास झाले. तुम्ही म्हटलं आता माझाही नंबर लागेल. तर चक्क मला गोल्ड मेडल दिलं. बाळाशास्त्री जांभेकर अवॉर्ड ते दिलं. त्यावेळी ते म्हणाले की ह्याला शोधक पत्रकारिता म्हणतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की साधा पत्रकार वडापाव खाऊन जगतो, त्याऐवजी त्याला राजाश्रय मिळाला तर तो गाडीतून फिरतो. पण पत्रकारिता त्यावेळी हरवलेली असते, ज्याला आपण हल्ली पेड जर्नलिझम. त्यामुळे त्यांनी मला तेव्हा जे अवॉर्ड मिळालं तेव्हापासून माझा खूपच उत्साह वाढला. तरी मी जॉब करत होते, पुस्तकं लिहित होते, लेख लिहित होते. सर म्हणाले तसं मेघना साने मॅडम आपल्या सगळेजण आपण ओळखतो, त्यांचा फोटो असलेला एक दिवा लावूया हा कॉलमचा मी 1 वर्ष चालवला. असे मला बऱ्याच संधी त्या दरम्यान चालून आल्या. आणि Amazon.com म्हणून एक संस्था आहे, त्यांनी आता आपण Amazon सगळे पार्सलमुळे खाण्यामुळे आले त्यांनी ओळख पडली. पण 2008 साली Amazonने एक स्पर्धा घेतली होती की इंग्लिशमध्ये तुम्ही 50,000 शब्दाचं एक पुस्तक लिहायचं, त्यातनं ते स्वतः प्रसिद्ध करणार. तर पूर्ण भारतातनं 54 एंट्री आल्या. त्यात माझी एंट्री होती. निवड झाली नाही, पण त्यांनी मला छान ते पुस्तक प्रिंट करून पाठवलं आणि अमेरिकन इन्कम टॅक्स नंबर दिला. इंडियनचाच उपयोग नाही मला, त्या अमेरिकन ITIN नंबरचा काही उपयोग नव्हता. पण मला असं छान, मी तेव्हा तरंगत होते, छान वाटलं. आणि त्या जेव्हा ही 54 एंट्री झाल्या त्या मी वाचल्यावर मला जाणवलं की आपला आवाका खूप कमी आहे, आपण स्वतःला खूप वाढवायला पाहिजे. तर तिथलं एक पुस्तक फक्त मी वाचलेलं. तर त्यात ती आई, म्हणजे तेव्हा वृद्धाश्रम एवढे खूप कॉमन झाले नव्हते, ती आई वृद्धाश्रमात विचार करत असते, कालपर्यंत हा मुलगा मला लाडू वळायला मदत करत होता आणि आज हा मला वृद्धाश्रमात सोडून गेला. दुसरा असा एक लेख होता की एक बाई होती, ती उसळी मागायला घरोघर जायची, पैसे उसळे मागायला, कारण नवरा लागत होता. आणि घरी आल्यावर ती 3-3 तास आंघोळ करायची. म्हणजे त्यांनी ते काहीच, पुढचं सगळं अध्ययन होतं. त्या 2-4 कथा वाचल्यावर मला जाणवलं की नाही, आपलं हे आपल्याला खूप प्रगल्भ व्हायला पाहिजे. आणि मग मी गुरु शोधला. ओळखा कोण असेल? अनुभवासारखा गुरु नाही जगी. मी अशा सगळ्या कार्यक्रमांना जायला लागले आणि तिथे एकेकाची कथा, एकेकाचं हे विचारायचे आणि त्यानुसार मी लिहायचे. तर एका कार्यक्रमात माझ्याबरोबर आशा राजदेकर, मला वाटतं बरेच जण होते, त्या एक्सपायर झाल्यानंतर त्या होत्या. त्या कविता वाचायच्या. मुलांची लाडकी मम्मी मला काय कमी, सम्राट बादशाह यांनी सांभाळायची दिली हमी. आणि नंतर मुलांची लाडकी मम्मी म्हणणाऱ्या ह्या वृद्धाश्रमात आणि अननोन डेथ एक्सपायर झाला. त्याच्यावरून मग मी कथा लिहिली की मुलांची लाडकी मम्मी. आता अनुभव हाच गुरु झाला. सुरुवात कोणी केली, आता निपोटिझम म्हणजे वारसा. आत्ताच आपण बोललो की आई वडील कोणी लेखक असलं की त्यांना ते सोपं जातं. फिल्म इंडस्ट्री असो, कुठली इंडस्ट्री असो, की थोडा फायदा होतो. आमच्या घरी कोणालाही, आम्हाला तो निपोटिझम किंवा आम्हाला काही वडील वगैरे हे नव्हते, पण लहानपणापासून वडील आम्हाला अगदी लहानपणी सगळ्या मुलांना एकत्र बसून कथा सांगायची आणि खूप रंगवून सांगायचे. युद्धस्य कथा रम्या, अशा त्या युद्धाच्या कथा सांगायच्या की वर्ल्ड वॉर मध्ये काय झालं होतं, 62च्या चायना वॉर मध्ये काय झालं, पाकिस्तान वॉर मध्ये काय झालं, असं हे सगळं ते सांगायचे.
आणि त्यातून आम्हाला नुसतंच नाही ते मॅप काढून दाखवायचे की इथे हे घडलं, मग इथून हा सेक्टर होता, हे जम्मू काश्मीर होतं. तो वारसा कदाचित माझ्याकडे आला असेल, त्यामुळे मी थोडीफार परफॉर्म करते. तर मी 5 कार्यक्रम करते. मनाची मशागत म्हणजे मन आनंदी कसं ठेवावं. तर तो शाळेत कार्यक्रम केला तर ते शाळेतले विद्यार्थी मला येऊन म्हणायला लागले, हो मॅडम, आमच्यापेक्षा आमच्या आई वडिलांना शिकवा, त्यांनाच जास्ती गरज येते, आम्हाला इतका दबाव आणतात अभ्यास करा की आम्हाला ते सुचू देत नाही. दुसरा होता पसायदान सर होते त्यावेळी. पसायदानला तर आपल्याला हे मोठं पसायदानाचा खरा अर्थ समजतच नसतो. अर्णव म्हणजे काय, पियुष म्हणजे काय, ते अगदी सोपं पसायदान म्हणजे विद्यार्थ्यांना वगैरे कळेल असं किंवा ज्येष्ठांना असं. नंतर संध्या छाया आनंदी व्हाव्या. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात अनेक आजारांचा सामना करावा लागतो, वेगळे त्रास भोगावे लागतात आणि तरीही आनंदी राहावंच लागतं. ते अपरिहार्य असतं की ज्येष्ठत्वाने जे आजार येतात, जे पर्याय येतात. तो एक कार्यक्रम मी केला. आणि मुली जन्माला येऊ द्या. मुली जन्माला येऊ द्या त्याला पुरुष नसायचेच आणि काही आले तर विचारायचे, हा बायकांचा कार्यक्रम आहे का? म्हटलं हा अजिबात बायकांचा असा कार्यक्रम नाही. पुरुष सुद्धा आईच्याच पोटातून येतो आणि त्याला त्याचा वारसा चालवायला स्त्रीच लागते. त्यामुळे हा मुली जन्माला येऊ द्या हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्या मुली जन्माला येऊ द्या हे मागे मी म्हणजे 3 पुस्तकं लावली, त्यांची कव्हर पेज. त्या पुस्तकाला मला DK संडू पुरस्कार मिळाला. त्यावेळी केसरी पाटीलचे, वीणा पाटील, केसरी पाटील त्यांचा हे होतं. तर त्यांनी ते पुस्तक हातात घेतलं, चाळलं आणि डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या, आणि त्यामुळे मला फार आवडलं. अशी 3 पुस्तकांना माझ्या पुरस्कार मिळाले आणि बाकी पुरस्कार मिळतील तेव्हा मिळतील. असं विचारायचं होतं, आमचे हे डॉक्टर कामिल यांच्याकडे येऊन कविता वाचतात साहेबांची. ते साहेब डॉक्टर असून सुद्धा कविता, आम्हाला असं विचारायचं तुमचं इथे क्वालिफिकेशन बघा, यांचं शिक्षण MSc बॅचलर ऑफ एज्युकेशन कोर्स इन जर्नलिझम पोस्ट ग्रॅज्युएट, लोककला अकॅडमी डिप्लोमा, आणि हे सगळं असून सुद्धा तुम्ही गद्य साहित्याकडे आणि कवितेकडे कसं काय वळलात? म्हणजे आता हा प्रश्न विचारून खरे साहेब आपल्यालाही लागू आहे. बँकेत जॉब केला म्हणजे आम्ही ग्रॅज्युएशन केलं म्हणून आम्हाला काही विशेष वाटत नाही, पण तुम्ही कसं काय वळलात त्याकडे? आता आपल्याला सगळ्यांना चेतन भगत माहितीये. 3 इडियट्स मुळे आपण सगळे चेतन भगतांनी MBA केलंय, बँकेत नोकरी करतात आणि लेखक झाले. तर मी असं समजते मी सुद्धा मराठीत चेतन भगतचा आदर्श ठेवून लिखाण चालू ठेवायला हरकत नाही. पुढे सांगा तुमचं कविता कशा 3 पुस्तकं तुमची जी झाली? हो. कवितेची माझी 3 पुस्तकं प्रकाशित झाली. पहिलं होतं ते पाचूची बासरी. तर म्हणजे श्रीकृष्णाची बासरी. खरं पाचूची बासरी वगैरे ह्या खूप कल्पना आहेत की अगदी त्या तुम्हाला पाचू परवडतो, आपण सगळी सामान्य माणसं होती आणि परवडला तरी तो घालून द्यायचा तर कोणीतरी मारहाण करून सोडेल. तर सोनेरी ऊन जेव्हा हिरवळीवर पडतं तेव्हा ती पाचूचा भास होतो. तसं श्री आणि त्या पाचूची बासरी म्हणजे श्रीकृष्णाच्या बासरीतून येणारे स्वर हे त्या पाचूच्या बासरीचे स्वर, तसे विचार आणि कविता येतात म्हणून पाचूची बासरी पुस्तक आवडलं. आणि त्या पाचूच्या बासरीचं कव्हर पेज इतकं सुंदर आहे की त्या मंगलप्रभातजी लोढा यांच्या हस्ते मंगलप्रभातजी लोढा म्हणाले मला अजून एक प्रत द्या. किती सुंदर आहे बघा. श्रीकृष्णाचा खूप सुंदर फोटो त्याच्यावर आहे आणि जय श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्णाबद्दल त्यांना साधारणपणे बरेच जण म्हणून काचूची बासरी. या कव्हर पेज बद्दल माझ्या मोलकर्णीची मुलगी प्रेग्नंट असताना हा फोटो बघायसाठी म्हणून पुस्तक घेऊन गेली होती. इतका तो फोटो सुंदर आहे. ही पाचूची बासरी आहे. दुसरं तू ऐकतो आहेस ना. ते मला विचारायचं की कोणाला विचारताय तू ऐकतोयस ना? वरती बसलाय तो सगळ्यांचा जगन्यांचा. खरं तर मी हे विनोदाने लिहिलं होतं की तुझी खूप आठवण येते पण काय करू, येता येत नाही कारण स्वारगेटहून अमेरिकेला बस नाही. असं 4 वेळी विनोदी वाचलं होतं. त्याच्यावरून मला ते सुचलं की तू ऐकतो आहेस ना, कारण आता आम्ही पण तर आमची बहुतेक सगळ्यांचीच मुलं लांब आणि दूर असतात.
जी शहरात असतात ती पण 1-1.5 तासाच्या अंतरावर घोडबंदर रोडला घरं घेऊन असतात. तर मग तू ऐकतो आहेस ना, अशा ह्याने त्या कविता लिहिल्या होत्या. आणि माणसाचं आयुष्य असंच असतं. बालपणी तो आई ऐक ना करतो, तरुणपणी प्रेयसीला म्हणतो ऐक ना. थोडं वय झाल्यावर म्हणतो अगं बाई बायको बाई माझं ऐक ना. नंतर मग पुढे वय झालं की थोडं अरे देवा माझं ऐक ना. तसा तो प्रवास आहे, तू ऐकतो आहेस ना असा. त्याच्यामुळे तिसरं पुस्तक अरे समुद्र. अरे समुद्र ह्या ब्रेन लिपीतल्या कविता आहेत. कारण की अंध मॅडम त्या सेन गुप्ता म्हणून मॅडम आहेत, ते म्हणाल्या अंध मुलं पण त्या वयात येताना त्यांच्याही मनात काही प्रेम भावना बुद्ध भावना निर्माण होतात. आणि ब्रेन लिपीमध्ये अशा कवितांची पुस्तकं खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांनी त्या पुस्तकाचा अनुवाद करायचा 2 पुस्तकं त्यांच्याकडे दिली. दुसरं अंबरनाथ ते अमेरिका. कारण पर्यटन करायची इच्छा अंध मुलांना पण असते. पण आपण धडकी लोकलमधनं प्रवास करायला घाबरतो, कोणी पाडून देईल काय होईल परदेशी जायला. म्हणून अंबरनाथ ते अमेरिका म्हणजे अंबरनाथ आपलं ठाण्याचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तर त्या मॅडम म्हणाले की अंबरनाथच्या मंदिरात स्पर्श करून ते भिंतीचा वगैरे त्या मूर्तींचा फील ते अंध मुलं घेतात. पण अमेरिका शक्य नाही. किंवा जे काही कळलं त्याचं पूर्ण अनालिसिस होण्यासाठी ते दुसरं ब्रेल पुस्तक आहे अंबरनाथ ते अमेरिका. त्याची 2 ब्रेल पुस्तकं झाली आहेत. कवितेपेक्षा मला लिखाण जास्त आवडतं. स्तंभ लिहिणं हे माझं जास्ती आवडीचं काम आहे. औरंगाबादचीच एक संस्था आहे, सरांना पण एकदा मागे म्हटलेलं मला त्या संस्थेतर्फे पुस्तक प्रकाशित करायचं. त्यांना मी रोज फोन करायची, तुम्ही पुस्तक पाठवलं रजिस्टर, पूर्वीचा काळ रजिस्टर पोस्टाने पुस्तक पाठवलं, काय ठरलं. शेवटी ते माझ्या फोनला कंटाळून एक दिवस म्हणाले हो मॅडम ते निबंध कोण वाचतं का, त्यामुळे स्तंभ चालत नाही. कथा किंवा कादंबरी द्या, कविता पण कोणी वाचेल. असं करून त्यांनी मला त्या पुस्तक माझं स्तंभाचं झालं नाही. पण मग मी ई बुक सुरू केली की स्तंभासाठी ई बुक सगळ्यात चांगलं, कारण ते विकलं ज्याला हवं तोच ते विकत घेतो. बाकीच्या याचं अर्थकारण वेगळं असतं. पुस्तक प्रकाशनाला केलेला खर्च भरून घेणं पण अवघड असतं, आपण सगळेच इथे करतो. त्यामुळे ते मला स्तंभलेखन हा माझा सगळ्यात आवडता. आणि तुमचं ज्योती तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा होता. मला विचारायचं आहे, कवी मर्यादित शब्दात कविता लिहितो, त्यातून त्याच्या भावना सहजपणे व्यक्त होतात. पण कथेचं कसं असतं ते मला विचारायचं होतं. कथा वाचताना पहिल्यापासून शेवटपर्यंत उत्कंठा टिकून ठेवतो. तर हे तुम्हाला म्हणजे कथाकाराला कसं शक्य होतं? प्रत्येक गोष्टीला मेहनती करावीच लागते. मुख्य म्हणजे चिमणी कशी पहिली काडी शोधते ते लगेच कळत नाही. थोडासा घट्ट दिसल्यावर आपल्याला कळतं अरे बापरे ते चिमणीने काळ्याने पक्ष्याने घट्ट केलं. तसं मनात ते बीज आधी घर करतं आणि नंतर मग आपण हळूहळू मेहनत करून प्रसंग घालून त्याची कथा बनवतो. एकच उदाहरण द्यायचं तर मध्ये शंकर शंकराडेच्या हस्ते माझ्या ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं गावाकडची माती, ती कथा मला अशी सुचली की कौन बनेगा करोडपती ह्या शो मध्ये अमिताभ बच्चन बरोबर एक खेड्यातली बाई आली. तिने सांगितलं की आई वारल्यावर वडील म्हणाले हा संसार आता तुझा. 4 भावंड होती, ही कष्ट करत राहिली, नोकरी करत राहिली आणि 4 भावंडांनी लग्न करून घेतलेली एकटीच राहिली. 50 वर्षाची झाली. 50व्या वर्षी वडीलही वारले आणि दुर्दैवाने घरही पडले. मग आता ही कुठे जाणार, म्हणून तिने हे विवाह मंडळात एका नाव लिहिलेलं. त्या विवाह मंडळात स्थळ सांगून यायला लागली. तर त्याच्यात तिला एक लंडनचा मुलगा सांगून आला. म्हणजे हे काही मधल्याच्यात आपण रायटर्स लिबर्टी म्हणतो तशी घेतली. तर लंडनच्या मुलगा सांगून आल्यावर आणि ही बदली घटना एका दुसऱ्या मैत्रिणीने सांगितली. तर त्या दलालबाईंनी सांगितलं 5-5 हजार रुपये द्या, लंडनचा मुलगा दाखवतो आम्ही तुला, आणि तुम्ही लंडनचा मुलगा बघायला जाणार, सोन्याची अंगठी घ्या त्याला. अशा रीतीने हिची परिस्थिती आता घर पडलेलं काय नाही, पण तिने ती 5,000 भरले, अंगठी पण घेतली आणि परेलला एका चाळीत तिला गेले मुलगा दाखवायला गेले. म्हणजे खरं अमेरिकेला होता की नाही हे पुढचाच प्रश्न. तिथे 40 बायका बसल्या होत्या, म्हणजे सारखा स्थळ म्हणून आलेल्या. त्या 40 बायकांकडून 5-5 हजार रुपये 3-3 तोळ्याची अंगठी असं घेतलं होतं.
आणि 10 मिनिटाच्या हिशोबाने या सगळ्या मुलींना तो बघत होता. आणि आत गेल्यावर मी बघितली तर तो पायाने अपंग होता. व्हिडिओ कॉलवर बोलायचं तेव्हा इतका बोलायचा तिच्याशी. तिला अगदी चांगलं मॅट्रिमोनियल फ्रॉड सारखं फसवलं ना तिला. आणि मग नंतर बॉम्ब टाकला, माझ्या 3 मुली आहेत, तुला त्या 3 मुलींना सांभाळावं लागेल. आणि असं हे झाल्यावर ती एकदम खट्टू झाली, बाहेर आली आणि मग घरी येते, खेड्यात परत येते. तोपर्यंत तिला वाटत असतं आपली पायरी खूप मोठी, आपल्याला लंडनचा मुलगा मिळेल. म्हणजे आधी मी ही कथा खालची पायरी हा विषयावर लिहिली होती केबीसी वर. मग ती घरी आल्यावर तिच्या ऑफिसमध्ये एक मुलगा असतो, तिच्यामध्ये हा अगदी बावळट आहे, दगडा शर्ट घालतो, शर्ट इन करत नाही, पायात चपला घालतो, गळ्यात दोरा बांधतो. मी पण म्हणते चप्पल पण नाही घातली. असा साधा बावळट येऊन ती त्याला टाळत असते. पण मग तिला वाटतं की नाही हेच सत्य आहे. आणि मग ती त्याच्याबरोबर सेटल होते. अशी ती गावाकडची माती, म्हणजे गावाकडच्या मातीने परदेशाची स्वप्न पाहिली तरी शेवटी ती गावाकडच्या मुळात. आणि हे कार्यक्रम मी जे करते ना, तर बऱ्याच महिला येऊन त्यांच्या कथा मला सांगतात. म्हणजे तुम्ही म्हणता ना कथा बीज कसं मिळतं. पण मला म्हणायचे कथेची मांडणी कशी करता तुम्ही आणि त्याच्यामध्ये किती एकूण म्हणजे हे असतात व्यक्ती किंवा व्यक्तिरेखा पात्र ते किती असू शकतात किंवा असायला पाहिजे? बऱ्याच कुठल्याही कथेत 3च पात्र असतात, त्रिकोणच असते नेहमी कथेत. आणि मग बाकीची पात्र थोडा वेळ येतात जातात. तसंच जसं की आपण लेखक असतो किंवा कलाकार असतो, कलाकार, कला आणि सरस्वती देवी हा त्रिकोणच असतो. तसाच तो प्रत्येक लिखाणाचा कथेचा सुद्धा तो त्रिकोण असतो. मध्ये मध्ये थोडी कथा पुढे जावी म्हणून वाढवत जायचं, पण त्याला काही अर्थ नसतो. म्हणजे आमटी कमी पडते म्हणून आपण पाणी होता कथा लिहिताना कथा संपूर्ण डोळ्यासमोर असते पहिल्यापासून शेवटपर्यंत. कारण पुष्कळशा कथांमध्ये शेवटी ट्विस्ट असतो आणि तो कदाचित तो पहिले आपल्या डोक्यात आलेला असतो आणि त्याच्या अगोदर आपण कथा बांधायला सुरुवात करतो आणि शेवटी तो. पण तुमच्या बाबतीत कसं आहे ते? मला शेवट फार कन्फ्युज करतो. कुठला शेवट करावा हा मला नेहमी मोठा पडलेला प्रश्न असतो. आणि माझ्यावर असा नेहमीचा आरोप आहे की मी फार नकारात्मक लिहिते. त्यामुळे माझा शेवट सॅड असायचा ना, तर माझे नंदेचे मिस्टर होते ते माझी कथेची शेवट बदलून टाकायचे. बिलकुल सॅड कथाचं आयुष्य सॅडच असतं, कथाचा शेवट तरी कथेचा चांगला. आणि हे बातम्यांमधनं पण मिळतं, म्हणजे आपल्याला कथा बीज कसं मिळतं. तर शेवट माझा तर अधांतरीच असतो कथेचा बहुतेक. म्हणजे माझा मुलगा वगैरे तर खूप हसतो मला, तुझ्या कथेला काय एंडच नाही. पण मध्ये एक टीव्हीवर OTT वर सिरियल कोणी पाहिली असेल, काजोल आणि अजय देवगणची, सम स्टोरीज डोंट हॅव अ एंड. म्हणजे त्याचं दुसरी प्रेम असतं त्यांचं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लग्न होतात, वेगळ्या वेगळ्या रस्त्याने जातात आणि शेवटी सम स्टोरीज डोंट हॅव अ एंड. तसं मग मी म्हणते माझं बघ, म्हणजे आज 24 साली त्यांनी माझी आयडिया चोरली, 2000 साली स्टोरीज. मी बालकविता जास्ती घेतो आणि मला त्या लिहायला सोप्या वाटतात. इतर कविता मला ज्या बाकीच्यांच्या वाचतो त्या अशा कविता मला लिहायला का जमत नाही, माझ्यापुढे प्रश्न असतो. तर बऱ्याच जणांचं मत असं असतं की बालकविता लिहिणं कठीण आहे. तर तुमचं त्या बाबतीत काय मत आहे आणि तुम्ही कधी बालकविता लिहिता? नाही, बालकविता लिहिणं खरोखरच अवघड असतं, कारण की तो आतला बालक जिवंत राहायला पाहिजे. घरी कुठेतरी बालक यायला पाहिजे, ते नातवंड आणि ते आपण आपोआप लिहू असा मी स्वतःची समजूत काढते. नातू किंवा नात झाली की आपण लिहतो, तोपर्यंत काही ते सुचत नाही. पण बालकविता लिहिणं भयंकर अवघड असते. आणि एक कविता म्हणाली बालकविता, माझा मुलगा झाला तेव्हा, म्हणजे तो आता 36 वर्षाचा झाला, तेव्हा मी दुओळी म्हणजे 2च ओळीची कविता, त्याला आम्ही म्हणायचो पिलू राणी तू किती बुद्धू, सारखाच पित राहतोस दुद्धू दुद्धू. ती माझ्या आयुष्याची पहिली आणि शेवटची पण त्यांच्या झालं पुढे काही आमच्या नशिबाने सुद्धा आहे का येईल बालकविता तुमच्याचकडे येईल गायडन्स घ्यायला. एक मला विचारायचं होतं की तुम्ही म्हणजे लहानपणापासून घरामध्ये जसं वातावरण होतं का, कोणीकडे तुमचे लेखक होते किंवा आजोबा, वाचन वगैरे कशी संस्कृती होती घरामध्ये? वाचन संस्कृती होती, कारण कुसुमाग्रज प्रतिष्ठान आता जिथे आहे तिथे आम्ही खेळायला जायचो लहानपणी. त्यामुळे आणि नाशिक हे लेखकांचं शहर मानलं जायचं. वि. स. खांडेकर म्हणा,
कुसुमाग्रज वगैरे खूप. आणि आमच्या कॉलेजमध्ये स्वतः मला वाटतं यशवंतराव चव्हाण आले होते. म्हणजे तेव्हा मी शाळेत असेल, पण पूर्वी करमणूक आपल्यासारखी टीव्हीला चिकटलेली नसायची. तर गावात कुठेही काही कार्यक्रम असू दे, सगळे लोक ते बौद्धिक कार्यक्रम बघायला जायचे. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर खूप झाले. आणि इतकंच काय, तो कीर्तनकार जो येतो, आता आपण कीर्तनकाराला अगदी हेच मानतो, पण त्या कीर्तनकाराला इतके मान द्यायचे. आणि त्या कीर्तनकाराच्या कथा सगळ्या महिला चर्चा करून विचार करायच्या. आता सारखं नाही या सिरियल मध्ये सासूला त्रास दिला, आता काय होईल असं नाही. तेव्हा खूप ते संस्कार कदाचित महत्वाचे. रवींद्र विचार तुम्हाला आपण आणि एक विचारायचं, शीर्षक कसं सुचतात तुम्हाला एवढं कथेला? आणि इतके छान शीर्षक आत्ताच सांगितलं तेवढंच मला माहिती. मी काय इतकं वाचन पण केलं नाही, पण शीर्षक खूप छान आहे. तेच म्हणजे वेगळे असतात. कथेला साजेसं कसं शीर्षक? आता तुकाराम महाराज म्हणतात की गाऊन जी सांगितली जाते ती गाथा है ना. गाऊन जी कथा सांगितली जाते किंवा गाऊन जे सांगितलं जातं ते गाथा. तर माझ्या मनात एखादी कवितेची ओळ गुंजत असते. त्या कवितेच्या ओळीवरून मग पुढे जे प्रसंग घडतील, ज्या कथा घडतील, त्यानुसार मी ते शीर्षक वापरते. आणि मला हमखास शीर्षक असं हवं असतं. आता ते माझी एक आहे, राहू दे घरटे. तेव्हा माझी कॉर्पोरेटला माझं पोस्टिंग होतं आणि माझी ट्रान्सफर अहमदाबादला झाली होती. मला ऑफिसला जाताना खूप रडू यायचं. मग मी म्हणायचे, शेवटचं घरट माझं तुझ्या अंगणात. कारण अहमदाबादला जाणं शक्य नाही, म्हणजे आता माझा बँकेचा संबंध संपला, माझं इथलं घरट तुटलं. मग मी विचार केला नकारात्मक नको, म्हणून मी म्हटलं राहू दे घरटे माझे तुझ्या अंगणात. असे बदल करत करत मी त्या शीर्षक निवडते. म्हणजे आता पुढचं पण माझं मन तुझं झालं, अशा या सुखांनो या अशी बहुतेक माझी गाण्यांची ओळीला शीर्षक मिळते. आता हाच मुद्दा मी घेऊन सांगतो. पी सवराम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांची अनेक गाणी अविट वेगवेगळ्या. त्या गाण्यातील जवळजवळ 20 गाण्यांच्या ओळी मराठी मालिकांचे शीर्षक होते. तुम्ही त्याचा काढा, अभ्यास करा. 20 गाण्यांची शीर्षक शीर्षक. शुभांगी, मला असं विचारायचं आहे की सेंट्रल बँकेमध्ये तर म्हणजे माझी मिस्टर स्वतः सेंट्रल बँकेमध्ये आणि त्यांच्या कलिग म्हणजे मैत्रीणच. आमच्या पिढीमध्ये आता नवऱ्याची मैत्रीण ही माझी मैत्रीण, पुरुष म्हणतो ही माझी मैत्रीण, असं आता रूढ झालंय. पण आमच्या पिढीमध्ये नवऱ्याची मैत्रीण असं म्हणजे. तर मी एकदा जेव्हा गेले होते सेंट्रल बँकेमध्ये, मला दुसरे एक माझ्या मिस्टरांचे मित्र, यांचे पण ते मित्र ऑफिसमध्ये, ते मला नेहमी सांगायचे, आता काही वहिनी तुम्ही काळजी करू नका, कारण माझ्या मिस्टरांना डायबेटीस होता. मुद्दाम एक गंमत सांगते. तर आता ना शुभांगी पासेबंदर त्यांच्या बरोबर काम करायला आहे. म्हणजे काय विशेष काय आहे त्यांचं असं. तर मग नंतर त्यांनी मला ती गंमत सांगितली की शुभांगी आता मी आली आहे ना, तर त्यांनी तुम्ही काय म्हणायचं त्यांना, अनिल म्हणायचं ना, अनिल मी आता आली बरं का, असं त्यांना म्हणाले. आणि मग त्याला काय सवय होती, अख्खा चहा प्यायचा. तर एकदा काय झालं, चहावाल्याने चहा आणून ठेवला आणि तेवढ्यात तिथे कॅशियरने काहीतरी हात मारले म्हणून त्याची डिफिकल्टी सोडवायला तिकडे गेले. परत येऊन तर चहा नाही कुठे, अरे चहा कुठे, त्यामुळे मी तिला पण आठवत असेल मी पाहिले म्हणून ते बघतच राहिले. पण ते तसे मित्र भाषेत आहे, काही बोलत नसेल. मग ते म्हणाले मग आता मी काय केला, ते म्हणाले मागवलं ना तुझ्यासाठी पण चहा, आणि त्यांनी त्यांच्यासाठी चहा मागवला. आणि म्हणून ते त्यांचे मित्र म्हणाले की आता ती आली आहे म्हणून तुम्हाला काळजी नको. आता तुमची एक कविता होऊन जाईल. मॅडम म्हणाल्या कविता लिहिणं अवघड असतं आणि असतंच. आता बघा 5 किलो दूध घोटून घोटून त्याची बासुंदी ती अजून घोटली की कंदी पेढा. तर कविता म्हणजे कंदी पेढाच असतो असं मला वाटतं. किंवा माणसाच्या मनात खूप ठिकाणी जायचं असतं. आता हे 3 मेंबर्स म्हणजे दोघं माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, शेडगे सर, पाटील सर आणि माझे मिस्टर चंद्रशेखर पासेकर. हे सगळ्यांचा फिरायचा ग्रुप आहे. आणि मी त्याच्या भयंकर जवळत असते, कारण की मला कंबरदुखीमुळे फिरता येत. तर ते सगळीकडे फिरतात. पण बाई
माहेरी अगदी आवडतं. माहेर हे सगळं म्हणजे सारी दुनिया एक तरफ मेरा माहेरी. माहेरी. तर मी माहेर बद्दलचीच ही कविता वाचते. ही कविता 5वीची बासरी पुस्तकात आहे. जेव्हा मी माहेर गावी जाते, जेव्हा मी माहेर गावी जाते, जणू आईच्या पदराखाली शिरते. सुखांत व्रतवैकल्यांच्या कथा कहाण्यांमध्ये जाते. जेव्हा मी माहेर गावी येते, परिकथांच्या पात्रांमध्ये रमते. पांढऱ्या घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न स्मरते. जेव्हा मी माहेर गावी येते, ओंजळवर हसून घेते. वर्षानुवर्षाचा अनुशेष एका दिवसात भरून काढते. जेव्हा मी माहेरगाव आठवते, एक अल्लड षोडशा तरुणी होते. मैत्रिणींसह सायकलवर नदीच्या किनारी मंदिरी दूरवर फिरते. जेव्हा मी माहेर गावी जाते, जणू मी स्वतःला हरवून बसते. पण आता इकडे आली आहेस ना माहेरात. बरं, आता तुम्ही अगदी त्यांचे मित्र आहात, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आम्हाला ऐकायला आवडते. पहिली गोष्ट आम्हाला याचं काही विशेष ज्ञान नाही. अच्छा. पण तरी तुम्ही आला. त्यांनी मॅडम विचारलं का मला एक प्रश्न विचारला की तुम्ही कधी मध्ये लिहिताना स्त्री असल्यामुळे स्त्रियांना नकारात्मक दाखवायचं टाळता की नॅचरल जशी कथा एंड होईल तसं काही विशेष त्याला महत्व नाही देतं, नॅचरल जसं होईल छान प्रश्न विचारला. नाही, मी बायासते हा आरोप माझ्यावर आहेच की मी बायकांच्याच बाजूने बोलते असं. पण पुरुषांचे पण प्रश्न असतात नाही असं नाही, पण मी बायकांच्या बाजूनेच जनरली लिहिते. इव्हन मला असं म्हणतात की मी नकारात्मक लिहिते, पण मला असं वाटतं अशको में जो पाया है वो गीतों में दिया है, पर भी सुना है जमाने को गिला है. किंवा शेले म्हणून एक इंग्रजी कवी आहे, तो म्हणतो स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज विच टेल ऑफ सॅड थॉट्स. आणि तुम्ही म्हणता बायकांच्या बाजूने, तर नारी जीवन की यही है कहानी, आंचल में है दूध आँख में है पानी. मला म्हणायचं कसं की म्हणजे पूर्वीचं जसं जुन्या पाहत आलो आता, पूर्वी स्त्रिया म्हणजे काही समजत नाही, त्याच्यावरच काय स्वरूपी जॉब करायचे किंवा काम करायचं, त्याच्यातच तिला पण धन्यता वाटली. तर आता नवीन याच्यामध्ये कसा बदल पडला की ते स्त्रीचं ते जो प्रकार जो होता त्याच्यात काय झालं? हो, आले आले. म्हणजे उलट हल्ली मी कधी कधी बायकांना विलन पण दाखवते असं मला स्वतःला वाटायला लागेल. म्हणजे दोन्ही साईड हो, कारण मी हल्ली काही काही माझ्या मैत्रिणी म्हणजे आमची आजी झालेल्या पण मी नाही ते नातवंड सांभाळायला. किंवा मला फिरायला जायचंय, मला नको घरात अडकू, कामाला बाई लाव, मी सहलीला जाणार आहे. म्हणजे इतकंच नाही, काही मुली मला नाही त्याच्याबरोबर राहायचं, किंवा असं ब्रेकअप झालेला तरी मग काय झालं तर मला स्वातंत्र्य हवं. अशा मी हल्ली थोडी त्या नकारात्मकता मी स्वीकारली आहे. मनापासून नाही तरी मी त्या विषयावर लिहिते. कारण काही म्हणजे आता मला काही अजून नातवंड नाही, पण त्यामुळे मला यांचं बालसाहित्य वगैरे इव्हन आव्हाड साहेबांचं मला आवडतं वाचायला. आणि ज्यांच्या घरी बालक आहे, म्हणजे ज्याला साक्षात श्रीकृष्ण म्हणावं, त्या आया म्हणतात बाई ग आता ही कुठे सांगू. म्हणजे तो नकारात्मकता हल्ली मी बघितली आणि ती माझ्या कथेत लिहिते थोडी थोडी. सामाजिक जे फेरफार होत आहेत त्याचं प्रतिबिंब. त्याचं ते प्रतीक. सगळ्यांची मी थोडंसं स्वातंत्र्य घेऊन त्यांच्याशी मला एक प्रश्न विचारायचा. भाऊजी, एक मिनिट. औरंगाबाद कसं आहे आता जनरली आपण स्त्रियांना नवऱ्याकडनं जो त्रास होतो त्याला मंडळ आहे असं. औरंगाबादला एक संस्था झालेली आहे तिथे ज्या पुरुषांना बायकोकडनं त्रास होतो, अशा लोकांचं जे म्हणजे त्यांचं काहीतरी नॅचरल म्हणणं असतं त्या म्हणजे स्त्री सगळ्याच वेळेस पॉझिटिव्ह असते, कधीतरी कुठेतरी निगेटिव्ह असायचं. पण तो जो ग्रुप झाला तो फार विचार करून झाला. कालच बातमी आहे ना, त्याने सांगितलं की 498 खाली त्या माणसाला अटक केली आणि तो हे होता, निर्दोष होता, तरी पण त्याने हे करून घेतलं स्वतःच. तर तो म्हणाला की हे कायदे किती दिवस तुम्ही महिलांच्या बाबतीत चालवतात, असं त्यांनी कालच एक तुम्ही समजा तेच 498 बद्दल. मग त्याच्यावर तुम्ही काय लेखन केलं? हो, 5 मिनिटं सर. रवींद्रनाथ कविता सांगायचं. 5 मिनिटं अजून आहेत तुमच्याकडे. आणखीन एक मला विचारत होतं की आता याच्या पुढचं तुमचं काय प्लॅन आहे, म्हणजे आपण
आगामी प्रकाशने आपण म्हणतो बघा लेखकांची, पुढे तुमचं काय हे आहे? आता सरांनी केमिस्ट्री पुस्तक लिहिलं, माझं शीर्षक चोरलं म्हणायला पाहिजे, कारण एमएससी केमिस्ट्री. इव्हन त्यांना मी म्हणालेले तुम्ही पुस्तकाचं शीर्षक फिजिक्स द्यायला पाहिजे म्हणाले होते मी त्यांना, कारण त्यांचा नायक सुद्धा फिजिक्सचा प्रोफेसर. तर त्यांनीच मला प्रस्तावना लिहून दिलेला आशीर्वाद म्हणून माझं एक पुस्तक हे येते. एका पुस्तकाचा हिंदी अनुवाद ह्या मॅडम निशा वर्मा मॅडमच्या मदतीने मी केलेला आहे. अगर तुम न मिलते. तुम्ही हे अनुवाद काम करता? बरंच ना आम्हाला कळलं. हिंदीचं मराठीत का? दोन्ही. मराठीचे हिंदी. मराठीचे. आणि आता माझ्या बहिणीची पण एक कादंबरी हिंदीत करते मी. वा. त्याच्या अग्निदेवी शिखा असं नाव आहे त्याचं, आणि त्याला साहित्याचा पहिला पुरस्कार मिळाला कादंबरीचा. तिला वाचली ती कादंबरी, त्याचं मी आता हिंदी करते. तिच्याचा अनुभव मग परिणीला विचारेल. चालेल. आणि खरंच लिखाण इतकं आनंददायी असतं की आपण वेगळ्याच विश्वात जातो. आपल्या सामान्य माणसांच्या घरात कोण येणार आहे? मोलकरणी येईल, अमेझॉनवाला येईल, नाहीतर पोस्टमन येईल, नाहीतर पार्सल देणार येईल. या वेगळ्या वेगवेगळ्या व्यक्ती येतील कुठून? त्या पुस्तकातूनच आपल्या मनात, बुद्धीत, मेंदूत, हृदयात शिरतील आणि आपल्याला समृद्ध करतील. सगळे अनुभव सगळ्यांना घेणं शक्य नाही. आता हे बालसाहित्य म्हणतात, तर बालसाहित्य मी त्यांचं वाचून समजू शकतो. किंवा आता ह्या मॅडमनी अग्निशिखा, मी त्यांनी पुस्तक वाचायला त्यांच्या बहिणीचं, मला ऐतिहासिक लिहिता येत नाही, मला विनोदी लिहिता येत नाही, मला बालसाहित्य लिहिता येत नाही. मी ते वाचूनच त्याचा अनुभव घेतला. आता खरं म्हणजे शुभांगीताईंची एवढी पुस्तकं आहेत, ती वाचायलाच किती दिवस लागतील विचार, आणि त्याच्यावर बोलायचं म्हणजे त्याला खूप वेळ द्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये अगदी छोटीशा तुमच्याकडे समजा कविता असेल, त्या कवितेने तुमची सांगता करूया. अगदी छोटीशी कविता. तुमची एक कविता वाचा. तुम्हाला माझी सगळ्यात आवडणारी ही बाहेरगावचीच कविता. चालेल. ही सगळ्यात बेस्ट ती झाली आहे वाचून? हो, वाचून झाली. रवींद्रांची एक कविता. शेवटची एक कविता आहे. लिहिता लिहिता जाईन मी, परिशब्द रूपाने राहीन मी, जेव्हा कृष्णाच्या बासरीच्या रूपाने जन्मेन मी, नवनक्षत्र बनवून चमकेन मी, लिहिता लिहिता जाईन मी. आत्ताच त्या चमकलेल्या आहेत नक्षत्र म्हणून. सर रवींद्रांना सांगूया पालिका वाचायला. हा, आता आपण एक मिनिट. हा, तुम्ही आता आपण पहिला राऊंड आपण झालेलं आहे. मॅडमचं सांगते की गेल्या पाऊण तासामध्ये अनुभवाचे गुण त्यांनी सांगितले. म्हणजे नुसत्या माझं लेखन प्रवास मी माझं असं न करता एकंदरीत आता बाजूचा भोवताल कसा आहे, नंतर मी काय काय अनुभवाने कशी मी शहाणी झाली, त्यातून मी काय वेगळं शिकलं आणि काय मला लेखनाची पाऊलवाट त्याच्यामध्ये मला सापडली, त्याच्याबद्दल त्यांनी सगळ्यांनी तत्वज्ञान आपला मनोगत त्यांनी व्यक्त आपल्यालाही केलं. मार्गदर्शन मिळालं. आम्ही देखील सगळेजण समृद्ध झालो तुमच्या या मनोगतामुळे. आता आपण दुसरा जो राऊंड आहे आपला, हे आपण प्रत्येकाच्या स्वरचित कविता आपण ऐकणार आहोत. तर आमचा कवी मित्र आहे, त्याला लवकर जायचं आहे.